पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णीच्या कवतुक वाटे झालिया विचाचे नाम मंगळाचे तीन गुणे आता निश्चिंतने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णीच्या तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णीच्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ति मस्तक है मायावरी मस्तक है मायावरी मस्तक है मायावरी मस्तक है
विठ्ठलाच्या देवराया दंडवत तुझे पाया याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न. ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा, शांती म्हटलं की नाथ बाबा, भक्ती म्हटलं की नामदेवराय आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय. त्यातही बहुतेक संतांची उंची मोजायची झाली तर अलीकडच्या काळामध्ये मोजून चालत नसते. थोडा कल्पनाशक्तीला जोर द्यावा लागतो. ज्या काळामध्ये संत जगले तो काळ थोडासा आठवावा लागतो. आज ज्ञानोबा तुकोबांची उंची मोजायची झाली तर ती आम्ही आजच्या काळावरून ठरवू. आज काय हो, दुनिया म्हणे साधल्याची सोबते बुडत्याची पैरेकरी. कोण कोणासाठी काही करायला रिकामा आहे. आता सध्या म्हणे ज्ञानोबारायांच्या जन्माला यावर्षी 750 वर्ष पूर्ण झाली. म्हणून सगळी मंदिर समिती एकत्र आली आणि सगळ्या मंदिर समितीने एकत्र येऊन निर्णय घेतला. म्हणे आपण ज्ञानोबांच्या उपकारातून उतराई होण्याचा थोडासा प्रयत्न करू. ज्ञानोबांच्या जन्माला जर 750 वर्ष पूर्ण होत आहेत तर थोडा प्रयत्न करू. एक तर राहता असं काही जणांच्या उपकारातून तुम्हाला उतराईच होता येत नाही. एक आई वडिलांच्या उपकारातून उतराई होता येत नाही, दुसरं साधू संतांच्या उपकारातून उतराई होता येत नाही, आणि तिसरं भगवंताच्या उपकारातून उतराई होता येत नाही. आई वडिलांची सेवा करावी, साधू संतांचं स्मरण करावं आणि भगवंताचं नामस्मरण करावं, हेच काय त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेली धडपड आहे. यंदा ज्ञानोबांच्या जन्माला 750 वर्ष पूर्ण झाली. म्हणून सगळ्या मंदिर समितीने एकत्र येऊन ठरवलं होतं ज्ञानोबारायांच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवायचा. सगळेजण एकत्र आले आणि सोन्याचा कळस बसवण्यासाठी अंदाजे किती खर्च येईल हा हिशोब त्यांनी एका कागदावर मांडला. सुरुवातीला ठरलं म्हणे किती किलो वजनाचा बसवायचा. म्हणले 11 किलो वजनाचा सोन्याचा कळस बसवू. 11 किलो हे वजन ठरलं आणि अंदाजे खर्च काढण्यात आला. तेव्हा खर्च कळाला. म्हणजे किमान 11 किलो सोन्याचा कळस बसवण्यासाठी 11 कोटी रुपये वर्गणी करावी लागेल. मग 11 कोटी रुपये अख्ख्या महाराष्ट्रातून जमा करायचे होते. अर्थात 11 कोटी म्हणजे महाराष्ट्राला ते काही जास्तीचे नव्हते. बहुतेक आता हे मोठमोठाले आकडे ऐकले घोटाळ्याचे की मग 11 कोटी कमी वाटायला सुरुवात होती. 11 कोटी रुपये अख्ख्या महाराष्ट्रातून जमा करायचे होते. मंदिर समितीने त्याच्यासाठी कंबर कसली आणि मंदिर समितीची दीपक बुवा भली मोठी पंचायत झाली. आणि काय पंचायत झाली, अख्ख्या महाराष्ट्रातून 11 कोटी रुपये जमा करायचे होते. पण काका अडचण अशी झाली, एकाच माणसाने नावे 11 कोटी रुपये वर्गणी दिली. अख्ख्या महाराष्ट्रातनं करायचे होते, एकाच माणसाने दिले 11 कोटी रुपये. मग मात्र समितीला निर्णय बदलावा लागला. 11 किलो सोन्याचा कळस बसवण्याऐवजी यावर्षी ज्ञानोबांच्या मंदिराला 25 किलो सोन्याचा कळस बसला. पण मला वाटतं, माझ्यासारख्या निर्बुद्धाला असं वाटतं, आजही ज्ञानोबारायांची उंची मोजण्यासाठी आम्हाला मंदिरावरचा सोन्याचा कळस बघावा लागत नाही. अंगणात असणारं पवित्र सुवर्ण पिंपळाचं झाडच माझ्या ज्ञानोबांची उंची सांगतं. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा, शांती नाथ बाबा, भक्ती नामदेवराय आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय. त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुत्र असणारे जगद्गुरु तुकोबा आजच्या अभंगामध्ये अतिशय सहज बोलले, साध बोलले, सोप्प बोलले.
बहुतेक श्राद्धाचं कीर्तन म्हटलं की याचसाठी केला होता अट्टहास. हा अभंग तुम्ही अनंत वेळा कितीतरी वेळा ऐकला असेल, पण प्रत्येक कीर्तनकाराचं अभ्यासाबद्दल किंवा प्रत्येक कीर्तनकाराचं अभंगाबद्दल मत वेगवेगळं येऊ शकतं, किंवा एखाद्या अभंगाची त्या कीर्तनकारावर झालेली कृपा वेगळी असू शकते. नाहीतर तंतोतंत कुणीच सांगायचं नाही. ज्याला जसा वाटेल त्याने आपल्या परीनं अभंगाचा अर्थ सांगायचा. त्यातली त्यात ज्याचा अभंगाचा अर्थ जवळचा वाटतो त्याचं चिंतन थोडंसं गोड वाटतं, एवढं काय ते. नाहीतर निश्चित तुकोबांना असंच म्हणायचं होतं असं कुणीच सांगू शकत नाही. गुरुनाम गुरु जगन्नाथांना पवार सुद्धा कीर्तन झाल्यानंतर म्हणायचे, करविली तैसी केली कटकट, वा कोडी का नीट देव जाणे. वर्षाला 1200 कीर्तन करणारा महात्मा जर असा म्हणत असेल तर 2 अभंग पाठ असणारे आम्ही किती काळजी घ्यावी लागल. विठ्ठल 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 तुकोबा सांगतात, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आम्ही मात्र तुकोबांकडे बघितलं आणि तुकोबांना सांगावं, तुकोबा तुम्ही याचसाठी केला होता अट्टहास असं म्हणता खरं, पण आमच्या मनाला एक शंका निर्माण झाली. म्हणे काय तुम्ही अट्टहास केला? हो अट्टहास केला. बहुतेक अट्टहास म्हणजे नेमकं काय? यश मिळेपर्यंत केलेल्या प्रयत्नाला अट्टहास म्हणतात. किंवा एखादी गोष्ट नजरेसमोर ठेवायची आणि ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत जीवाचं रान करायचं, याला अट्टहास असं म्हणतात. तुकोबा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अट्टहास केला, पण आमच्या मनात एक शंका निर्माण झाली नसती तशी, पण आम्ही पांगारकर नावाच्या लेखकाचं त्या लेखकानं तुमचं लिहिलेलं चरित्राचं पुस्तक वाचलं. त्या पांगारकराने तुमच्या आयुष्याचे 4 विभाग केले. पहिले संसारी तुकोबा, दुसरे साधक तुकोबा, तिसरे सिद्ध तुकोबा आणि चौथे संत तुकोबा. संसारी, साधक, सिद्ध आणि संत या सगळ्याचा विचार केला आणि त्या चरित्रावरून आमच्या मनात अशी शंका निर्माण झाली. कशी? तुकोबा बहुतेक ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या आशीर्वादानं तुम्हा तिघांचा जन्म झाला. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानं ते धाकटे कान्होबा, शंकराच्या आशीर्वादानं थोरले सावजी आणि विष्णू नारायणाच्या आशीर्वादानं मधवे तुम्ही. तुकोबा तुम्हा तिघांचा जन्म झाला. जेव्हा बालपण झालं तेव्हा तुमचं बालपण प्रचंड श्रीमंतीत गेलं. घरी दिवाणजी होती, महाजनी होती, सावकारकी होती. वयाच्या 14व्या वर्षी जेव्हा तुमचे थोरले बंधू सावजी घर सोडून निघून गेले, विरक्तीला प्राप्त झाले, तेव्हा ओल्होबांनी म्हणजे तुमच्या वडिलांनी हा प्रपंच तुमच्या ताब्यात दिला. म्हणजे वाईट वाटून घेऊ नका तुकोबा, जेव्हा हा प्रपंच तुमच्या ताब्यात आला तेव्हा तुमच्या घरी 527 एकर जमीन होती. दिवाणजी होती, महाजनी होती, सावकारकी होती. 527 एकर जमिनीचे तुम्ही बागायतदार होता. ज्या काळात सोनं 1.5 रुपया तोळा होतं, त्या काळात तुमच्याकडे 65 लाख रुपयाची संपत्ती शिल्लक होती. तुकोबा आमच्या मनाला पडलेली शंका अशी आहे, आमच्या मनाला पडलेला विचार असा आहे, सांगा अट्टहास करून तुम्ही 527 एकर जमिनीची 600 एकर केली का 650? नाही, 65 लाख रुपयाची संपत्ती तुम्ही 70 लाख केली का 75? बुवा तुमच्या गरिबीचं वर्णन आम्ही केलं तर तुम्हाला राग येईल, पण बहुतेक तुमच्या गरिबीची कबुली तुम्हीच दिली. तुम्ही लिहून गेला, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखेती. ही तुमची अवस्था झाली. बुवा 527 एकर जमिनीच्या मालकाची बायको घरात अन्न अन्न करून गेली. पोटचा पोरगा
टाचा घासून मेला. बुवा, अहो अट्टास करून नेमकं काही साध्य काय केलं? तुकोबा हसले आणि सांगतात, लेकरांनो, मी कमवलं वेगळं आणि तुम्ही मोजलं वेगळं. निष्ठावंत वारकऱ्याची संपत्ती मोजत असताना पैशाचा टेप लावायचा नसतो. निष्ठावंतांची श्रीमंती मोजत असताना पुण्याचा टेप लावायचा असतो. गुरुनाम गुरु नामदेव अप्पा शामगावकरांची भजनी मालिका हातात घेतल्याशिवाय वारकऱ्यांची वारी पूर्ण होत नाही. ही आप्पांची श्रीमंती आहे. हे सोप्पं सांगू का? आजही जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एक महात्मा राहतो. 10x10 खोलीत राहतो. या जगाच्या पाठीवर कुठल्या बँकेत 1 रुपया शिल्लक नाही. आळंदी सारख्या तीर्थावर 1 गुंठा जमीन नावावर नाही. पण देशाचे महामहिम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जरी भारतातून या महाराष्ट्रात आले, भारताचे पंतप्रधान जरी या महाराष्ट्रात आले, तरी आल्या त्यांना सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीत आल्यावर ज्यांच्या पायाला हात लावावा लागतो असा वैराग्य संपन्न महात्मा, त्या महात्म्याचं नाव आहे गुरुनाम गुरु मारुती बाबा कोरेकर. बाबांकडे बघितलं की लक्षात येतं, ह्या माणसांनी आयुष्यभर पैसा कमवलाच नाही, पुण्य कमवलं. थोडा फरक सांगतो. हे चालू कॅमेरात बोलणं म्हणजे धंद्यावर परिणाम आहे ह्याचा, पण तरी एक वाक्य बोलून जातो. अशोक बुवा, तुकोबांच्या कीर्तनामध्ये आणि आमच्या कीर्तनामध्ये एक छोटासा फरक आहे. तुकोबांनी संसारावर शून्य ठेवून कीर्तन केली, आम्ही संसारा पुढं शून्य ठेवून कीर्तन केली. आता ते काय कसं किती परत बसल्यावर त्याचा हिशोब सांगेन मी तुम्हाला. पण तुकोबा आयुष्यभर तुम्ही अट्टहास केला, साध्य काय केलं? तुकोबा सांगतात, लेकरांनो, मी परिस्थिती सुधारावी म्हणून अट्टहास केला नव्हता, मी माझी मनस्थिती सुधारावी म्हणून अट्टहास केलता. मी अट्टहास याच्यासाठी केलता, माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी मी अट्टहास केला. बर बुवा, ज्याच्यासाठी अट्टहास केला ते तरी तुम्हाला साध्य झालं का? सांगा एकदा, तुमच्या आयुष्याचा शेवट नेमका झाला कसा? शेवटचा बैला, शेवटचा बैला, शेवटचा बैला, शेवटचा बैला, शेवटचा बैला, शेवटचा बैला, शेवटचा बैला. शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा.
भेटी रखुमाईच्या वरा, आणि त्या रखुमाईच्या वराची मला भेट व्हावी यासाठी केला होता अट्टहास. त्याच्यासाठी मी माझ्या आयुष्यामध्ये अट्टहास केला. आता काही शिल्लक राहिलं नाही. आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, किंवा मग कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. बुवा, आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, आयुष्यातली तृष्णा संपली. बरं, तृष्णा संपणं वाटतं एवढं सोपं काम आहे का? आयुष्यातल्या सगळ्या तृष्णा संपल्या, याच्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं? तेव्हा तुकोबा सांगतात, याच्यासाठी मी कौतुक वाटावं असं जगलो. हो का? नाही, कौतुक वाटावा असा प्रयत्न तर आम्हीही केला. गावातल्या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. एखाद्याच्या मैतीला नाही जाता आलं तर सावडायला उपस्थित राहिलो. पारायणाला उपस्थित राहिलो, पारायणाला वर्गणी दिली. यात्रेला उपस्थित राहिलो, यात्रेला वर्गणी दिली. लग्नापासून ते 16व्यापर्यंत आणि बारशापासून ते मैतीपर्यंत सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. सगळ्यांशी चांगलं वागायला लागलो. अलीकड सगळ्याच कार्यक्रमाला दाट दिसायला लागल्यापासून माणसांनी विचारायला सुरुवात केली, काय बुवा, पंचायत समिती का जिल्हा परिषद? बहुतेक दाट दिसायला लागलं की ओळखून घ्यायचं, बहुतेक ह्यापैकी काहीतरी एक शक्यता असू शकते. आम्ही सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, पण तुकोबा आमची अडचण अशी झाली, आम्ही असलो की माणसं आमचं कौतुक करतायत आणि आम्ही नसलो का कोणास ठाऊक, पण निंदा करतायत. भाऊ हसले तुकोबा. म्हणले, लेकरांनो, इथंच फसला. तुम्ही गावाने कौतुक करावं यासाठी प्रयत्न केले, मी माझ्या देवानं कौतुक करावं यासाठी प्रयत्न केले. आणि बहुतेक गावाने कौतुक करावं ह्या भोळ्या अपेक्षेत कुणीच जगू नका. बरं, ज्यांचा अभंग सेवेला त्या तुकोबांना तरी गावानं थोडा त्रास दिला. काय भजन करतो म्हणून गावच्या पाटलाकडे तक्रार केली. त्याच्या अगोदर गाढवावर बसवलं, धिंड काढली, तोंडाला काळं फासलं. गावच्या पाटलानं बोलवून घेतलं, तुकाराम बुवा, तुम्ही भजन करता, लोकांना भजनाचा त्रास होतो का कुणास ठाऊक, पण अशोक बुवा, त्याही वेळी त्रास लोकांना भजनाचाच होता आणि आज बी त्रास लोकांना. आता काकडा झाला बघा, एवढ्यात संपले. काकड्या समाप्ती झाली. काकडा सुरू असला की मंदिराच्या सभोवतालच्या 2-4 जणांनी यायचं आणि उगत त्या सिस्टमला दम द्यायचा. हो सिस्टम आले, हो इकडे बघा, उगत त्याला दम द्यायचा. म्हणले तेवढा भोंग्याचा आवाज तेवढा, म्हणले का कमी करा. म्हणले तुम्ही जी ही सकाळ सकाळ कालवा लावलाय, हा कालवा लावलाय, त्याचा म्हणले त्रास होतोय ना, मला झोप लागना. वाईट वाटलं, ज्यांना सकाळी सकाळी काकड्याचा त्रास होतो ते गावात डीजे आल्यावर मांडी हलवून नाचण्याचा प्रयत्न करतात. अहो, कुणाबद्दल बोलायचं, कुणाला सांगायचं? अशोक बुवा, प्रचंड भयंकर परिस्थिती. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी कोरेगाव तालुक्यात कीर्तन करून ह्या दहिवडी मार्गे घराकडे येत होतो. रात्रीचा विषय होता, एप्रिल महिन्यातल्या सेवा होता. बहुतेक एप्रिल महिना म्हणजे सुगीचे दिवस. गावगावच्या यात्रा असतात आणि गावगावची पारायण असतात. ज्याला एप्रिलात कीर्तन नाही ते त्यांनी आपले धोत्राव कुरवड्या वाळू घालावते. बहुतेक एप्रिल महिन्याचं हे गणित राहतं. आता एप्रिल महिन्यात कीर्तन करून येत होतो. काका रात्री 12-12:30चा सुमार होता. रस्त्याच्या कडेला थोडंसं गर्दी दिसली. मला असं वाटलं एखादा कीर्तनकार उशिरा आला असेल आणि उशीरपर्यंत त्यांचं कीर्तन चाललं असेल, आपण ते थोडं ऐकावं म्हणून गाडी थांबवली. गाडीची काच खाली घेतली. कुणीतरी महिला कीर्तनकार होत्या, पण त्यांचे अभंग काय माझ्या ओळखीचे लागत नव्हते. पाटलांचा बैलगाडा असं काहीतरी एक प्रमाण त्यांचं चाललं होतं. मी थोडंसं बारकाईनं ऐकलं, तेव्हा लक्षात आलं त्यांच्या कीर्तनात आपल्यासारखे टाळ वाजत नव्हते, त्यांच्या कीर्तनात चाळ वाजत होते. पण असं झालं, तेवढ्या रात्री 12-12:30 वाजता 2 पोलीस तिथल्या म्हाताऱ्या माणसांना म्हणत होते, माग सरा, माग सरा, माग सरा. क्षणभर गाडीची काच लावली आणि अंतकरण सद्गदित झालं. काय वेळ आली. ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आहे. ज्या राजाच्या दरबारात कधी बाई नाचली नाही अशा छत्रपती शिवाजी राजांचा दरबार आहे. छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र आहे. पण या महाराष्ट्रात आज वाईट वेळ एवढी आली आहे काका, जिथं चाळ वाजतायत तिथं माणसांना म्हणावं लागतंय, माग सरा, माग सरा, माग सरा. आणि जिथं टाळ वाजतायत तिथं रोज म्हणावं लागतंय, पुढं सरा, पुढं सरा, पुढं सरा. आणि मग आम्ही 19 फेब्रुवारीला बोर्ड लावतो, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या.
मी सांगू, माझा राजा चाळावर प्रेम करणारा राजा नव्हता, माझा राजा सदैव टाळावर प्रेम करणारा राजा होता. कोणीतरी हे समजून घेणं गरजेचं होतं. पण चला, त्याही वेळी त्रास भजनाचा, आताही त्रास भजनाचा. लोकांना तुकोबांच्या भजनाचा त्रास झाला. लोकांनी तक्रार केली, गावच्या पाटलाने बोलून घेतलं, तुकोबा तुमच्या भजनाचा लोकांना त्रास होतो, आजपासून भजन बंद. पाटील खरं सांगू, तुम्ही म्हणता बंद तर बंद. तुमच्या मुखातून पांडुरंग बोलला असं समजेन. आजपासून भजन नाही करायचो. पण अडचण अशी आहे, ही लोक थेट तुमच्याकडे आली नाही. तो ह्यांनी अगोदर मला हाणलं, मारलं, गाढवावर बसवलं, तोंडाला काळं फासलं. ज्यावेळी गाढवावर बसलो, तोंडाला काळं फासलं, तेव्हा मी माझ्या वाणीला सांगत होतो, अगं तुझ्यामुळं गाढवावर बसायची वेळ आली, तुझ्यामुळं तोंडाला काळं फासून घ्यायची वेळ आली. आता तरी शांत हो. पण पाटील अडचण अशी राहतीये, मी माझ्या वाणीला किती समजवलं तरी माझी मज झाली. अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से. अगोदर घेत नव्हती तेव्हा म्हणावं लागायचं, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आणि तिला त्या देवाचं नाव एवढं गोड लागलं, एवढं गोड लागलं, एवढं गोड लागलं, आता ती भजन करायची बंदच होत नाही. नाहीतर त्रासाच्या बाबतीत विचार करतात, तुम्हाला आम्हाला त्रास आहे ही भोळे अपेक्षा सोडून द्या. या जगाच्या पाठीवर जो मोठा झाला त्या प्रत्येकाला त्रास आहे. तुकोबा मग तुम्ही नेमकं केलं काय? तुकोबा म्हणले, मी कौतुक वाटेल असं जगलो. कौतुक वाटे झाले या वेचाचे. कशाचं कौतुक वाटलं? नाम मंगळाचे तेने गुणी. थांबा तुकोबा, हे कौतुक वाटलं किंवा अट्टहास केला, ह्या सगळ्यापेक्षा तुम्ही आम्हाला आजच्या कीर्तनात एवढं सांगा, ज्या मुक्तीसाठी तुम्ही आम्ही सगळेजण भक्ती करतो, ती मुक्ती तुम्हाला मिळाली का? मुक्ती नाही मिळाली म्हणले का? आम्ही जेव्हा पंढरीच्या पांडुरंगाच्या समोर उभा राहिलो, तेव्हा त्या देवानं आमच्या समोर दोन पर्याय ठेवले. आमच्या उजव्या बाजूला त्याने मुक्ती ठेवली, आमच्या डाव्या बाजूला त्याने जन्म ठेवला. आणि आम्हाला विचारलं, तुकोबा पाहिजे ते स्वीकारू शकता, मुक्ती पाहिजे असेल तर मुक्ती घ्या, जन्म पाहिजे असेल तर जन्म घ्या. आम्ही पांडुरंगाकडे बघितलं आणि त्याला सांगितलं, देवा न लगे मुक्ती धन संपदा. तुझ्या मुक्तीची आम्हाला गरज नाही, त्यापेक्षा संत संग देई सदा. मुक्ती घ्या म्हणत असशील तर मोक्षपद केले तुच्छ या कारणे. आम्हा जन्म घेणे युगायुगे. देवा तुझी मुक्ती आम्हाला नको, मुक्ती घेण्यापेक्षा घेईन मी जन्म. याच साठी देवा तुझी चरण सेवा साधावया. थांबा थांबा तुकोबा, अहो चूक केली, मुक्तीचा निषेध केला आणि जन्माचा स्वीकार केला. बहुतेक तुम्ही नित्यपाठ वाचला नाही, कुणाष्टो कीर्तनकार झालं की वाचन बंद होतं. म्हणून कदाचित तुम्ही नित्यपाठ वाचला नाही, कुणाष्टो. ते नित्यपाठ वाचला असता तर तुमच्या लक्षात आलं असतं. नित्यपाठामध्ये एक प्रमाण आलंय, कोणतं? जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. अहो मुक्तीला नकार देता आणि जन्माचा स्वीकार करता, या माणसाच्या आयुष्यात जेवढं दुःख आहे तेवढ्या प्रत्येक दुःखाचं एकच कारण आहे, ते म्हणजे जन्म. जन्मालाच आला नसता तर रोगराई झाली नसती, जन्माला आला नसता तर लोकांनी विरोध केला नसता, जन्माला आला नसता तर मरावं लागलं नसतं. जन्म हे मानवी आयुष्याच्या दुःखाचं मूळ आहे आणि तरी तुम्ही जन्माची अपेक्षा करता. असं का बरं तुकोबा? अहो मुक्ती घ्यायला पाहिजे होती ना, तुम्ही जन्माचा स्वीकार का केला? तेव्हा तुकोबा सहज बोलले, मुक्ती सोडून जन्म मागितला. याचं कारण सांगतो, फक्त थोडं ताट बसा. तुकोबा म्हणतात, तुमच्यापैकी कोणीतरी जाणकारांनी, तुमच्यापैकी कोणीतरी निष्ठावंत वारकऱ्याने उत्तर द्या बरं, माणसाने गुळासारखं असावं का मुंगळ्यासारखं? हा आई बरोबर बोलली.
वा माणसाने त्या आईचा चेहरा दिसत नाही ताई थोडी बाजूला सर हा बरोबर माणसाने गुळासारखं असावं ऐका 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 स्वच्छ ऐका माणसाने गुळासारखं गोड असावं पण गुळाची गोडी चाखण्यासाठी गुळ होऊन चालत नाही त्याला सूळ व्हावं लागतं थांबा 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 नाही सूळ बी नाही सूळ आडनाव आठवलं सूळ नाही काय नाही नाही थांबा पाठ केलेलं पण हा आठवलंय गुळाची गोडी चाखण्यासाठी गुळ होऊन चालत नाही मुंगळा व्हावं लागतं सांगू ऐकताय काका गुळाचा आनंद घेण्यासाठी गुळ नाही मुंगळा व्हावं लागतं तसं देवा तुझ्या जवळच्या सुखाचा आनंद घेण्यासाठी देव होऊन चालत नाही त्याला गळ्यात माळ घालून वारकरीच व्हावं लागतं काय तुझ्या जवळच्या आनंदाचा तुला काय फायदा आहे तुझ्या जवळच्या आनंदाचा तुला अरे उलट तुला माहितीच नाही वारी करण्यामध्ये काय आनंद आहे तुला माहितीच नाही माळ घालण्यामध्ये काय आनंद आहे तुला माहितीच नाही तुझ्या नावाने भजन करून नाचण्यात काय आनंद आहे तुला काय माहिती आहे देवा उलट आमची सगळ्या वारकऱ्यांची इच्छा अशी आहे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी आम्हाला तुझी मुक्ती नको मोक्ष नको ज्यापेक्षा तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी देवा आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घाल पण माझ्या काळ्या देवाचा नियम असा आहे पंढरपूरच्या सावळ्या देवाचा नियम असा आहे माझा काळा देव मागणाराला देत नाही आणि नको म्हणणाराला दिल्याशिवाय राहत नाही भिकाऱ्याला देत नाही आणि वारकऱ्याला मात्र दिल्याशिवाय राहत नाही तुकोबा मुक्ती नको म्हणत होते जगाचा बाप तुकोबांना घेऊन सदेह वैकुंठाला गेला ती मुक्ती तुकोबांची दासी झाली ती मुक्ती तुकोबांची बायको झाली ती मुक्ती तुकोबांची नवरी झाली तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी आता दिवसचारी खेळीमेळी आता काही शिल्लक राहिलं नाही आता निश्चिंतीने पावलं विसावा कुंटल्या धावा तृष्णेच्या आणि आयुष्यातल्या सगळ्या तृष्णा संपाव्यात याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा अतिशय गोड अतिशय समर्पक आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विठ्ठल 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 काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहारणाम सेवेचं कारण या परिवाराचं अस्तित्व या परिवाराचं मांगल्य या परिवाराचं पावित्र्य या परिवाराचा सन्मान या परिवाराचा स्वाभिमान या परिवाराचा अभिमान या परिवाराचा आधारवड या परिवाराचे वडील या परिवाराचा बाप कोणता शब्द जोडू कैलासवाशी म्हणा वैकुंठवाशी म्हणा अथवा स्वर्गवाशी म्हणा माझ्या पाठीमागं जो बोर्ड लावलाय त्याच्यावरून सर्वांना सहज अंदाज यावा आदरणीय विलासराव बाळासाहेब पवार अण्णा म्हणायचे सगळे विशाल बुवा मुळापासून विचार केला तर सन्माननीय बाळासाहेबजी पवार यांचा हा परिवार 3 मुलं आदरणीय विलासराव आदरणीय मधुकरराव आदरणीय विश्वासराव मुली लीला कस्तूर केशर आणि कुसुम ह्या 7 लेकरांचा हा परिवार या 7 लेकरांपैकी अण्णांनी सगळ्यांवरती भरभरून प्रेम करून सर्वांना एका विचारानं बांधून ठेवलं आयुष्याला सुरुवात अण्णांच्या पत्नीचं नाव चंद्रभागा मुलगा आहे विजय नाव आहे मुली आहेत सगळ्यात थोरल्या सिंधुताई त्यांच्यानंतर उषाताई त्यांच्यानंतर संगीताताई त्यांच्यानंतर सरिताताई आणि सगळ्यात लहान धाकट्या रोहिणीताई सुनबाईंचं नाव वनिता नातू सिद्धिराज नातसून दुर्वा
दुर्गा आणि नात आहे, ऐश्वर्या नाव आहे. असा अण्णांचा सबंध परिवार. विशाल बुवा, आयुष्याची सुरुवात झाली तेव्हा प्रचंड हालाकीची परिस्थिती. पण हे काय अशोक बुवा, ही माणसं सुरुवातीला प्रचंड गरिबीत जगली, पण नीतिमत्तेनं जगली. आणि ही शेवटची पिढी बहुतेक, ज्या पिढीनं कधी नीतिमत्ता ढळू दिली नाही, ज्या पिढीनं दिलेल्या शब्दावर भरमसाठ प्रेम केलं. काय आधी जाती, कवाच्या आधी जाती, अगोदर माणसाची वाचा जाती म्हणून यांनी दिलेला शब्द तंतोतंत पाळला. भावंडांवरती प्रचंड प्रेम केलं. स्वतःच्या लेकरांवर कोणी प्रेम करेल, पण भावाच्या पोरांना सुद्धा शिक्षित व्हावं, सुशिक्षित व्हावं याच्यासाठी प्रचंड प्रेरणा दिली. सबंध परिवाराला संस्कार दिले आणि हे संस्कार देता देता आयुष्याची संध्याकाळ कधी झाली हे कळालंच नाही. पण एक आहे, आयुष्यभर केलेल्या चांगल्या कर्माचं फळ आयुष्याच्या उतारपणात मिळतं एवढं मात्र निश्चित आहे. स्वतः तुम्ही जन्म दिलेल्या मुली तुमच्यावर बापासारखं प्रेम करतील यात काय नवला, पण कुणा तरी दुसऱ्या रक्ताची आलेली पोर आपल्या घरात यावी आणि तिने सासऱ्यावर बापासारखं प्रेम करावं हे बहुतेक बघायला दुर्मिळ मिळतं. प्रत्येक वेळी कीर्तनाला यावं काहीतरी शिकवूनच जावं असं नाही. कधी कधी आम्हा कीर्तनकारांना सुद्धा असं एखादं उदाहरण मिळतं, साहेब आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळतं. आता माहिती सांगायला मी जेव्हा बोलवलं होतं, मी विचारलं कोणीतरी एक जणांना परिवारातल्या माहिती सांगा, तेव्हा आदरणीय अण्णांच्या सुनबाई माझ्या समोर येऊन उभा राहिल्या आणि एवढ्या तोंड भरून बोलल्या, म्हणे महाराज खरं सांगू का, नात्यानं ते माझे सासू सासरे, पण माझ्या आई बापावर जेवढं मी प्रेम करते तेवढं प्रेम मी आयुष्यभर त्यांच्यावर केलं. आणि हो, मी त्यांच्यावर तेवढं प्रेम केलं कारण त्यांनी सुद्धा माझ्यावर तेवढंच भरभरून प्रेम केलं. कधी शब्दाने दुखवलं नाही, कधी शब्दाने मागं सर म्हणले नाहीत, कधीच शब्दाने अपमान केला नाही. आज तुम्ही कीर्तन करत असताना तुम्हाला अनंत अनुभव येत आहेत. तुम्ही कीर्तन करत असताना तुम्हाला वेगवेगळे अनुभव येत आहेत. काल परवा भल्या मोठ्या श्रीमंताच्या दारात कीर्तन केलं अशोक बुवा मी काका. पण माहिती सांगताना माणसं अशी माहिती सांगते, हे बघा हे कागद माझं एकट्याच नाव घ्या बरं का. नाही म्हणजे आज समाजाचा प्रवाह प्रचंड विकृतीकडे निघालाय, पण विकृती समाजात पसरलेल्या असताना सुद्धा आपल्या सासऱ्यावर बापासारखं प्रेम करावं आणि सासरा गेल्यानंतर सुनाच्या डोळ्याला सासऱ्यासाठी पाणी यावं, ही गोष्ट आम्हा सगळ्यांसाठी सुद्धा बघायला प्रचंड दुर्मिळ. ताई, वनिताताई, एक वाक्य हात जोडून सांगतो, प्रामाणिकपणे बोलतो, ऐका. तुम्ही तुमच्या सासऱ्यांची केलेली सेवा उभ्या हयातीत कधी वाया जाणार नाही. कारण बहुतेक आयुष्याचा शेवटचा श्वास घेत असताना शेवटचं पाणी सुद्धा त्यांनी सुनेच्या हातून पिलंय. जर तुम्ही त्यांच्या मुखात शेवटचा पाण्याचा थेंब टाकला असेल तर या जगातल्या अनंत तीर्थाला तुमच्या हातून स्नान झाल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. मी सहज बोलतो. आदरणीय अण्णा परिवाराला सोडून निघून गेले. तुमच्या सगळ्यांना वेदना झाल्या, त्रास झाला. दवाखान्यात असताना नातून सुद्धा लहान लेकराची जशी सेवा करतात तशी आजोबांची सेवा केली. काही नाही, इच्छा एकच होती, तो आजोबा आपल्या जवळ राहावा. इच्छा एकच होती, त्यांनी फक्त घरात बसून राहिलं तरी पोरी बाळा माहेरात आल्या की त्यांच्याकडे बघून त्यांना आनंद वाटेल. आज गेली वर्ष झालं रोहिणीताई तुमच्या सहित तुम्ही सगळ्या बहिणी दारात येऊन उभा राहता, त्या पायरीला पाय लावता, स्वतः आडोगड्या असणाऱ्या घराकडे बघता. आज या घरात कमी म्हणाल तर कशाचीच नाही, सगळं जिथल्या तिथं.
एक आहे, तोंडावरून हात फिरवणारा बाप आता राहिला नाही. आलीस का म्हणून मायेनं जवळ घेणारा तो बापाचा हात आता राहिला नाही. कदाचित ती उणीव जाणवली की पोरी भगवंताची आठवण काढतात. देवा, अजून काही दिवस आमचा बाप आमच्या जवळ असायला पाहिजे होता. अजून काही दिवस आमचा बाप तो जिवंत ठेवायला पाहिजे होता. पण का कुणास ठाऊक देवा, तुझ्या मनात असं काहीतरी अघटित आलं आणि आमच्या आयुष्यातून आमच्या बापाला जावं लागलं. नाही, मान्य आहे आम्हाला सुद्धा, ऐकलंय आम्ही सुद्धा कीर्तनात म्हणतात, उडी पडली की निघावं लागतं. काळाची मोडी पडेल बदेवा, काळाची मोडी पडेल बदेवा, काळाची हे मोडी पडेल बदेवा, काळाची हे मोडी पडेल बदेवा, हे काळाची हे मोडी पडेल बदेवा, 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 हे सोडविना देवा माया बाप, सोडविना देवा माया बाप, काळाची हे मोडी पडेल बदेवा, काळाची हे मोडी पडेल बदेवा, सोडविना देवा माया बाप, सोडविना देवा माया बाप, काळाची हे उडी पडेल बदेवा, काळाची हे उडी पडेल बदेवा, हा काळाची हे मोडी पडेल बदेवा, सोडविना देवा, सोडविना देवा माया बाप, पडेल बदेवा, सोडविना देवा, देवा माया बाप, माया बाप. काका, माणसांना सहजासहजी जावं वाटत नाही, पण काळाची उडी पडली की सगळं जागेवर ठेवायचं. आपल्या कर्माचं गाठोडं आपल्या पाठीवर घ्यायचं आणि हाडाची काढं रक्ताचं पाणी करून उभा केलेला प्रपंच जागेवर सोडायचा आणि सहज निघून जायचं. वाटतं एवढं सोपं आहे हे? नाही हो. काल परवा म्हणे कोणीतरी ह्याच पवार मळ्यात दारात येऊन उभा राहिलं आणि बायकोला हाक मारली, ऐकलं का? माझं काम आहे, मी नात्यापुत्याला निघालो म्हणून घाईत नातेपुत्याला निघाले. बायकोकडून एक 500 रुपये मागून घेतले, वरच्या खिशात ठेवले आणि आणि नात्यापुत्याकडे प्रवास सुरू केला. धर्मपुरी बंगल्यापर्यंत गेले. पुन्हा थेट हायवेचा प्रवास सुरू झाला आणि त्या ब्रिजवर गेल्याबरोबर खिशातला मोबाईल वाजला. मोबाईल वाजल्या क्षणी बर गाडी थांबवून मोबाईल घेतला की पोलीस पकडतायत वाटतं, असं आहे ना काहीतरी, तसंच कायदा आहे. फोन आला आणि तुम्ही जर थांबवली गाडी आणि फोन उचलला तर पकडून नेतात तुम्हाला. त्याच्यामुळे शक्यतो कोणी त्या भानगडीत पडत, चालू गाडीतच फोन उचलला म्हणजे बरं वाटतं, बोलताना जरा आनंद वाटतो. म्हणून त्याने आपलं चालू गाडीतच खिशातून मोबाईल काढला आणि फोन
फोन कानाला लावला, जेवढं बोलणं होतं तेवढं झालं, मोबाईल खिशात ठेवला, नातेपुतेत गेला. नातेपुतेत गेल्यानंतर कोणीतरी पाहुणे भेटले. पाहुण्यांना म्हणे चला चहा पाजतो. पाहुणे म्हणे नको. म्हणले चला पाजतो. मी नाही म्हणले नको. अहो पाजतो म्हणल्यावर चला. गेले 2 जण हॉटेलमध्ये चहा पिले. हॉटेलमध्ये चहा पिल्याबरोबर हा उठला आणि बिल द्यायला गेल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं आपल्याकडे 500 रुपये आहेत, म्हणून त्याने काय झालं, कुठं तेव्हा सांगितलं नाही तुम्ही मला पडलं म्हणून, आता सांगतात तेव्हा मग पैसे पडलं म्हणून. मी इतक्या वेळ चौकशी केली नसती. तिथे असं खिशात बघितलं, पैसे पडले. किती रुपये पडले? 500 रुपये पडले. 500 रुपये खिशातून पडले. बरं ह्या खिशात ठेवलेले ह्याची खात्री होती, तरी सुद्धा त्याने, ह्या दोघांची तपासणी व्हायची काय गरज आहे? बहुतेक जिथं गुन्हेगार सोडून बाकी सगळ्यांची तपासणी केली जाते त्याला महाराष्ट्र म्हणायचं. चला जाऊ द्या, काय आपल्याला करायचंय. ह्याची एकट्याची तपासणी व्हायला पाहिजे होती. ह्याचं नाव आलं ना सुरुवातीला. मग इथं चल जाऊ, लांब झाली. ते इथं बघितलं 500 रुपये सापडले नाही. मग मात्र त्याचं नातेपुत्यात काम होतं, काहीतरी कामाने गेलता. त्याने नातेपुत्यात काही वेळ थांबायला पाहिजे होतं, पण थांबला नाही. गाडीला किक मारली आणि भरधाव वेगाने माघारी आला. काका पण आता जाताना अलीकडच्या मार्गाने, येताना पलीकडच्या मार्गाने, पण का कुणास ठाऊक हळूहळू गाडी घेतली आणि अलीकडच्या रस्त्याकडे बघायचा. कशासाठी? 500 रुपये मिळावेत म्हणून. अहो जसाच्या तसा घरी आला, रिकाम्या हाताने घरी पोचला. बायकोनं दारात आल्या बघितलं आणि चेहरा पडलेला दिसला. बायको म्हणे काय झालं? म्हणे काय नाही माझ्यापासून लपवू नका. आणि ऐका, आयुष्यातली सगळी दुःख जिला न कळता न सांगता कळतात तिला बायको म्हणा. तिला सगळीच गोष्ट सांगावी लागते असं काही नाही. नवऱ्याचा पडलेला चेहरा सुद्धा कधी कधी ती सहज वाचू शकते. म्हणे काय झालं सांगा बरं, काय झालं म्हटल्यानंतर थोडंसं गहिवरून आलं. म्हणणे अगे मगाशी तुझ्याकडून घेतलेले 500 रुपये ते मगाशी जाता जाता पडले. बायको म्हणे पडू द्या हो, त्याला काय असते तेव्हा, खिशातले पडू शकतात, नशिबातले पडत असतात काय तेव्हा. भगवंत आपलं 500 पडलं, आपल्याला 1000 देईल. असू द्या, वाईट वाटून घेऊ नका. आता मला सांगा, बायकोनं वाईट वाटून घेऊ नका म्हणून सांगितलं. बायकोने जेवायला वाढलं, रोज 2 चपात्या खाणारा, पण त्या दिवशी मात्र त्याला रोजचे एवढं खाऊ वाटलं नाही. रानात गेला, रोजचे एवढं काम झालं नाही. माघारी आला, सायंकाळचं जेवण सुद्धा त्याला पोटभर गेलं नाही आणि संध्याकाळी झोपायला गेला. पण का कुणास ठाऊक. कशामुळे साहेब? किती रुपयासाठी? आता ताट बसून वाक्य आहे. 500 रुपये पडल्यावर जर जीवाची एवढी घालमेल होत असेल, हाडाचे काढ रक्ताचं पाणी करून उभा केलेला प्रपंच जागेवर सोडून जाताना जीवाला किती त्रास होत असेल. किती सोपा विचार आहे का नाही गड्या? बर काय आठवत नसेल? पोरी बाळ आठवत असतील, नातवंड आठवत असतील, लेकर बाळ आठवत असतील, सबंध प्रपंच आठवत असेल, आयुष्याचा सगळा इतिहास आठवत असेल. पण ऐका, तुम्हाला मला किती दुःख झालं, तुम्हाला मला किती त्रास झाला, तरी उडी पडली की तिथून कोणी वाचवत नाही, आईबाप वाचवत नाही. घुसवलेलं प्रमाण आहे तसं गाठेत कुठं सापडायचं नाही. सोडविना बंधू पाटीचे बहीण, शेजाची कामीनं दूर राहे. सोडविना राजा देशीचा थौदरी आणि कसवैरी भरे भरे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. एकदा मृत्यूने हाक मारली की थांबता येत नसतं. आणि मृत्यू एवढा प्रामाणिक, एवढा प्रामाणिक, एवढा प्रामाणिक. थोडं ताट बसन, माझ्याशी बोला कुणीतरी. मला सांगा, ज्या घरात नुकतंच बाळ जन्माला आलं, त्या घरात बाळ बाळंतीन एका खोलीत ठेवतात. आणि बाळ बाळंतीन ज्या खोलीत ठेवतात त्या खोलीतला दिवा 3ऱ्या दिवशी विझून देत नाहीत का 7व्या दिवशी? हा बरोबर सांगताय, तुम्हीच बरोबर सांगताय. माझं कदाचित चुकलं असेल. कितव्या? ऐका, बाळ बाळंतीन ज्या खोलीत ठेवतात त्या खोलीतला दिवा 5व्या दिवशी विझू देत नाहीत. काय कारण? ज्या जुन्या विचार आहेत त्यांना माहिती आहे.
5व्या दिवशी म्हणे ती येते आणि अक्षर घालते. तिला अक्षर घालताना दिसावं म्हणून बाळंतणीच्या खोलीतला दिवा विझू देत नाहीत. बारकाईने ऐका, 6वीनं घातलेल्या अक्षरालाच तुम्ही प्रारब्ध म्हणता, त्यालाच तुम्ही कर्मरेखा म्हणता. ज्या दिवशी 6वीनं अक्षर घातली त्या दिवशी तुमच्या आयुष्यरूपी प्रवासाच्या पटऱ्या पडल्या. मग तुम्ही आयुष्यात कितीही प्रयत्न केला, रेल्वे चालवणारा कितीही हुशार असला तरी त्याला स्वतःच्या मर्जीनं रेल्वे चालवता येत नाही. जिथं त्या पटऱ्या त्याला घेऊन जातात तिथं त्याला जावं लागतं. ऐका, त्या दिवशी तुमच्या आयुष्याची उंची ठरली, त्या दिवशी तुमच्या आयुष्याचं यश ठरलं, त्या दिवशी तुमच्या आयुष्याचा संबंध कार्यभाग लिहिला. त्या 6वीनं तुमच्या आयुष्यरूपी पुस्तकाच्या शेवटच्या पानावर तुमचा मृत्यू लिहून ठेवला. बर लिहित असताना वार लिहिला, दिनांक लिहिला, तिथी लिहिली. मगाशी अण्णांबद्दल बोलताना सन्माननीय अशोक महाराज बोलत होते. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा 2 दिवसावर राहिलेला असताना आज हा पवित्र पूर्वकाळ आणि पुण्यकाळ येणं हे अण्णांच्या आयुष्यभर केलेल्या चांगल्या कर्मांची पोहोच पावती आहे. हे बहुतेक त्यांच्या मुखातलं वाक्य होतं, पण ही तिथी सुद्धा त्या दिवशी लिहिली गेली. त्या दिवशी काळ, वेळ, तिथी, कारण आणि ठिकाण लिहिलं गेलं. जबाबदारी नाही का? 6वीनं ज्या दिवशी काळ, वेळ, ठिकाण, कारण लिहिलं त्या ठिकाणी त्या वेळेला तेवढ्या वाजेपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागतं, म्हणजे लागतच. तुमची इच्छा नसली तरी पोहोचावं लागतं आणि तुमची इच्छा असली तरी पोहोचावं लागतं. बहुतेक पाठीमागल्या महिनाभरात अपघात झाला बारामतीला. संसरचा ओंकार आचार्य नावाचा पोरगा स्वतःच्या 2 पोरी घेऊन मोटरसायकलवर निघाला. पाठीमागून डंपरने धडक दिली आणि सबंध शरीराचा कमरेपासून खाली चेंदामेंदा झाला. 2 पोरी मरून पडल्या होत्या. त्यांच्याकडे बघत होता, पण त्याला माहिती नव्हतं त्या मरून पडल्यात म्हणून. तरी लोकांकडे बघत होता आणि लोकांना सुचवत होता, मी मेलो तरी चालल, पण बहुतेक त्याच्या आयुष्याचा शेवट तिथं लिहिला होता आणि त्याला तिथं पोहोचावं लागेल. किती उदाहरणं सांगू. काल नवले ब्रिजला ऍक्सिडेंट झाला नाही पुण्यात. एका कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि जवळजवळ त्याने 25 वाहनं धडकून तिथं 8 मृत्यू. रात्रीचा आकडा 8 होता. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, किती प्रयत्न करा, एकदा त्या मार्गाने ते ठरलं की तिथपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. हे असं मी बोलत राहिलो तर बहुतेक माझं बोलणं आदांतरी वाटेल. बऱ्याच वारकऱ्यांना ते पटणार नाही. माझं बोलणं जर पटत नसेल तर कधीतरी एकदा गरुड पुराण काढा. त्या गरुड पुराणामध्ये गरुडाच्या आईची एक कथा आली आहे. गरुडाच्या आईची बहुतेक कथा अशी आहे, गरुडाच्या आईकडे बघून सायंकाळच्या वेळेला कुणीतरी एक काळा माणूस हसला. त्या गरुडाच्या आईनं तेवढीच गोष्ट गरुडाला सांगितली, म्हणे कुणीतरी एक काळा माणूस दारात आलता आणि माझ्याकडे बघून तो हसला. गरुडाच्या लक्षात आलं कदाचित तो काळा माणूस हा यमदूत असेल, पण आई काळजी करू नको, हा गरुड तुला अशा जागेवर नेऊन ठेवन जिथं मृत्यूच काय, मरणाची सावली सुद्धा पोहोचणार नाही. म्हणून गरुडाने स्वतःच्या आईला पाठीवर घेतलं. हिमालयाच्या गर्द झाडीत असणाऱ्या गुहेत त्याने आईला नेऊन ठेवलं. आईला मी सुखरूप पोहोचवलं. ह्या गोष्टीचा गरुडाला आनंद झाला आणि गरुड आईला ठेवून बाहेर आला तेव्हा तिथं त्या गुहेच्या बाहेर एक यमदूत हसत होता. आता मात्र गरुडाला राग आला. त्याने त्या यमदूताकडे बघितलं आणि त्याला विचारलं, हसतो काय? म्हणे हसतो याचं कारण असं आहे, काल सायंकाळी मी तुझ्या घरी आलतो. येताना मी 6वीनं लिहिलेली अक्षर वाचून आलतो. येताना मी 6वीनं लिहिलेलं विधान वाचून आलतो. 6वीनं लिहिलेलं विधान असं होतं, गरुडाच्या आईचा मृत्यू हिमालयाच्या गर्द झाडीत असणाऱ्या गुहेत होणार आहे. आणि माझ्या जीवाला नवल वाटलं.
जी गरुडाची आई घरामध्ये निश्चिंत झोपलीये ती हिमालयाच्या गर्द झाडीपर्यंत पोहोचेलच कशी, तिच्या अंगावर गुहा कोसळेलच कशी आणि गरुडाची आई मरेलच कशी. पण आता हसतो याचं कारण असं आहे, गरुडा स्वतःच्या आईला तू तिथं घेऊन आला जिथं तुझ्या आईचा मृत्यू होता आणि आज त्या यमलोकीमध्ये कित्येक दिवस सेवा केली. पण यमलोकीचा नियम आज मला कळाला. जिला कर्मरेखा म्हणतात, जिला कर्मरेखा म्हणतात ती देवाधिकाला बी चुकत नाही. नाम मने कर्म रेखा देवाधिका चुकेना, देवाधिका चुकेना, देवाधिका चुकेना. नाम मने कर्म रेखा देवाधिका चुकेना, देवाधिका चुकेना, देवाधिका चुकेना. हे नाम मने कर्म रेखा देवाधिका चुकेना, देवाधिका चुकेना, देवाधिका चुकेना. कर्म रेखा देवाधिका चुकेना, देवाधिका चुकेना, देवाधिका चुकेना, चुकेना, चुकेना. नामा म्हणे कर्मरेखा देवाधिका चुकेना. हे ऐका, जिथं तुम्ही आम्ही जन्माला आलो याला नावच देताना मृत्यूलोक असं नाव दिलं. इथं राम जन्माला आला, मरावं लागलं, स्वतःचं शरीर शरयू नदीमध्ये समर्पित करावं लागलं. कृष्ण परमात्मा जन्माला आला, कृष्णाला सुद्धा एका शिकाऱ्याने बाण मारला, मारलेला बाण कृष्णाच्या अंगठ्याला लागून कृष्णाला मारावं लागलं. ज्ञानोबारायांनी जरी सांगितलं असलं, ज्ञानोबांनी जरी सांगितलं असलं, नव्हे सकल संतांनी जरी सांगितलं असलं, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, तरी समाधीच्या रूपानं ज्ञानोबांना जावं लागलं, जलसमाधीच्या रूपानं नाथांना जावं लागलं, स्वतःच्या समाधीच्या रूपानं नामदेवरायांना जावं लागलं. आणखी एक गंमत सांगतो, सगळ्या संतांच्या समाध्या सापडतील पण बहुतेक नरहरी सोनारांची समाधी सापडायची नाही. जर आता एक 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 नाव विचारलं तर तुम्ही मला समाध्या सांगाल. मी ज्ञानोबा म्हटलं की तुम्ही आळंदी म्हणाल, मी तुकोबा म्हटलं की तुम्ही देहू म्हणाल, मी नाथबाबा म्हटलं की तुम्ही पैठण म्हणाल, मी चोखोबराय म्हटलं की तुम्ही मंगळवेढा म्हणाल, मी 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 सावता बाबा म्हटलं की तुम्ही आरण म्हणाल, मी नरहरी सोनार म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल. ऐका, म्हणजे एक एक जास्तीचा म्हणून मुद्दा मांडून जातो. भगवंताची कंबर ही नरहरी सोनारांची समाधी आहे. नरहरी सोनारांनी समाधीच घेतली नाही, ते थेट भगवंताच्या शरीरामध्ये अंतर्धान पावले असं साक्षीदार म्हणून नामदेवरायांनी लिहून ठेवलंय. चला, माझा विषय लांब जाईल. या जगामध्ये संत जन्माला आले, जावं लागलं, देव जन्माला आले, जावं लागलं, राक्षसांनी राहण्यासाठी बराच प्रयत्न केला, हिरण्यकशिपूने प्रयत्न केला, मरावं लागलं, दुर्योधनाने प्रयत्न केला, मरावं लागलं, राजा रावणाने प्रयत्न केला, मरावं लागलं. हे मेले, ह्यात काय नवल आहे. महापुरुषांनी कर्तृत्व केलं पण त्यांना थांबावं लागलं. 19 फेब्रुवारी 1630 हा छत्रपती शिवाजी राजांचा जन्मदिवस, पण 3 एप्रिल 1680 हा माझ्या राजांच्या आयुष्याचा शेवट. जावं लागलं. गेल्या 2 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाने कित्येक दिग्गज गमवले. गुरुनाम गुरु बाबा महाराज सातारकर गेले, गुरुवर्य नामदेव अप्पा शामगावकर गेले. अशी कित्येक रत्न जो तो कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं, कोणत्या ना कोणत्या वाटेनं जातोय हे मात्र निश्चित. बरं चला, मारावं लागतंय, हे काय नवीन नाही, ते काय मी तुम्हाला मानतोय म्हणजे तुम्हाला आत्ताच माहिती होत आहे असं नाही. बहुतेक कीर्तनात जमलेल्या प्रत्येकाला ह्याची खात्री आहे. आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे. आज पवार परिवारांच्या दारात आपण आहे, आपल्या दारात कधी मंडप घालायचा हे भगवंताने कदाचित ठरवून ठेवलंय. मृत्यू अंतिम आहे, मृत्यू सत्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे मांडत असताना मला एक नवीन विचार तुमच्या पुढे मांडायचा आहे. तो असा, मरायचंय हे जर निश्चित असेल, मरायचंय हे जर अंतिम असेल, तर वाईट वागून वाईट मरण्यापेक्षा चांगलं जगून चांगलं मरायला काय हरकत आहे. तर माणसं आहेत आपल्याकडे तशी, जी आयुष्यभर चांगलं जगली आणि सहज कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी, अशी सहज लिलिया निघून गेली. नाही तर विकृत जगली माणसं.
आज समाजातली विकृती बघितली. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी मी एक बातमी वाचली. म्हणे एक सुप्रसिद्ध डॉक्टर स्वतःच्या दवाखान्यातून माघारी जाताना घरी जाताना कधीच स्वतःच्या गाडीत जात नव्हता. ते कॅमेरापर्यंत जोपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरा पोहोचतोय तोपर्यंत तो डॉक्टर चालत जायचा आणि तिथून बाहेर गेला की रिक्षावाल्याला फोन करायचा, रिक्षावाल्याला फोन करून रिक्षावाल्याला बोलवून घ्यायचा आणि त्या रिक्षात बसून घराकडे प्रवास करायचा. रिक्षावाल्याला घेऊन एकांतात जायचा. एकांतात म्हणजे जिथं कुठलीच माणूस नाही अशा ठिकाणी तो रिक्षावाल्याला घेऊन जायचा. रिक्षावाल्याला घेऊन गेल्यानंतर लघुशंकेचं निमित्त करायचा, रिक्षातून खाली उतरायचा. हे बरं, दोन पुरुष एकत्र प्रवास करत असताना बहुतेक कोणी कोणाला घाबरत नाही. अशा वेळेला तो रिक्षावाला बिचारा शांत बसलेला असायचा. तो डॉक्टर म्हणणारा खाली उतरायचा लघुशंकेचं निमित्त करून. तोपर्यंत रिक्षावाला थोडा गहाळ बसला की पाठीमागे यायचा, पाठीमागल्या सीटवर बसायचा. त्या रिक्षावाल्याचं डोकं पकडायचा, केस पकडायचा, मागं वाढायचा. त्याच्याकडे ऑपरेशनचं ब्लेड असायचं. त्याने रिक्षावाल्याचा गळा चिरायचा आणि रिक्षावाल्याचा गळा चिरून त्याची किडनी काढायचा. आता काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे. पुढं किडनी काढून विकली असती तर मी कीर्तनात सांगितलं नसतं. काय म्हणला बुवा? किडनी काढून विकली असती तर मी कीर्तनात सांगितलं नसतं. तो त्या रिक्षावाल्याची किडनी काढायचा, घरी आणायचा, फ्रीजमध्ये ठेवायचा. फ्रीजमध्ये ठेवून दारूमध्ये भिजू घालायचा आणि रोज सकाळी त्या किडनीचा एक एक तुकडा खायचा. असे त्याने 15 रिक्षावाले जीव मारले. जिथं पायाखाली मुंगी आली तरी आपल्याला क्षणभर वाईट वाटतं. एखादं कीटक पायाखाली घावलं, एवढा प्रवास करता देव बाप्पा कीर्तनाच्या निमित्ताने तुम्ही जाताना एखादा प्राणी जरी वाहनाला धडकला तरी जीव तरमळून जातो. नको वाटतं देवा हे पाप माझ्या हातून काम. एखादं बेडूक गाडी खाली आलं तरी नको वाटतं. एवढी संवेदनशील मनाने जगणारे आपण माणसं. त्याच मातीत जर अशी माणसं जन्माला येत असतील तर आपल्यासारख्यांना एक मुद्दा निश्चित लक्षात ठेवावा लागेल. आजपासून पुढं आयुष्यभर लक्षात ठेवा, मृत्यू हे अंतिम असेल तर चांगलं जगावं, चांगलं मरावं हेच आयुष्याचं सगळ्यात मोठं ध्येय आहे. बरं, किती चांगलं जगावं, किती चांगलं मरावं. जास्त तत्वज्ञानाच्या फांद्या हलवून ज्ञानाची फुलं मला तुमच्या अंगणात पाडायची नाहीत. किती चांगलं जगावं हे सांगतो आणि किती चांगलं मरावं हे सांगतो. एवढं चांगलं जगा, जगताना एवढं चांगलं जगा की चांगल्या माणसाने नावं नाही ठेवली पाहिजेत. जगताना एवढंच चांगलं जगा की चांगल्या माणसाने नावं नाही ठेवली पाहिजेत. आणि मरताना एवढं चांगलं मरा, आपल्याबद्दल एखाद्याला माहिती सांगत असताना आपल्या घरातल्या माणसांना आपल्यासाठी खोटं नाही बोलावं लागत. नाहीतर बळ म्हणावं लागतं गावच्या विकासामध्ये त्यांचं. ग्रामपंचायतीने लावलेले बल्ब त्यांनी चोरून